तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्री रेणुकादेवी संस्थान माहूर येथील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत सापडलेली बॅग तिच्या मूळ मालकाच्या स्वाधीन केली। या बॅगेत रोख रुपये 3,30,000 तसेच इतर महत्त्वाच्या वस्तूही होत्या। संबंधित व्यक्तीची शहानिशा करून सर्व साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आलं। यावेळी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी माधव मुंडे, सुरक्षा रक्षक प्रफुल्ल केंद्रे, सुंदर सिंग पवार, किरण बालपांडे तसेच पोलीस कर्मचारी गजानन जाधव आणि कैलास सरजे उपस्थित होते। सदर बॅग व त्यातील रोख रक्कम आणि वस्तू सुरेश भाऊ सिंग ताटू राहणार आडगाव जिल्हा नाशिक यांची ओळख पटवून त्यांच्या स्वाधीन करण्यात आली। या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांतजी भोपी आणि संजय कान्नव यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे श्री रेणुकादेवी संस्थानची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर।